शाळेची घंटा हो तिनेच वाजवली, साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली. प्रथम शाळेची घंटा हो तिनेच वाजवली, साऱ्या भारतामध्ये कीर्ती हो तिनेच गाजवली. चूल आणि मूल सोडून हाती धरायला शिकवली पाठी, चूल आणि मूल सोडून हाती धरायला शिकवली पाठी. वंदन त्या माऊलीला झिजली आमच्यासाठी, वंदन त्या माऊलीला झिजली आमच्यासाठी. सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, त्यांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी ज्ञानबंदीच्या साखळदंडातून जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले. स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, त्यांना मान सन्मान नव्हता, अशा अंधाऱ्या वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. अज्ञानाचे ग्रहण सुटले, मैत्री झाली अक्षरांशी, अज्ञानाचे ग्रहण सुटले, मैत्री झाली अक्षरांशी. सावित्री तुमच्यामुळे जोडले नाते शिक्षणाशी, सावित्री तुमच्यामुळे जोडले नाते शिक्षणाची. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील नेवासे पाटलांच्या कुळात झाला. त्यांनी समाजात विशेषतः शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. भारतातील आदरणीय महिलांपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जात. त्या एक अग्रणी समाजसुधारक आणि शिक्षिका आणि कवयित्री होत्या. जाता एवढंच म्हणते, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली.